वाशी पोलिसांनी पवनचक्कीचे कॉपर केबल चोरणारी आंतरजिल्हा टोळी केली जेरबंद. 43 लाखांचा मुद्देमाल जप्त. वाशी पोलिसांनी एका धाडसी कारवाईत पवनचक्कीच्या यंत्रसामग्रीतील कॉपर केबल चोरणाऱ्या एका मोठ्या टोळीचा पर्दाफाश केलाय. या कारवाईत पोलिसांनी एकूण 43,35,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून 6 जणांच्या टोळीवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. वाशी पोलिसांना दिनांक 12 फेब्रुवारी रोजी गोपनीय माहिती मिळाली की सेंड्रेटिका कंपनीच्या पवनचक्क्यांमधून मोठ्या प्रमाणात चोरलेला कॉपर केबलचा साठा आणि गुन्ह्यात वापरलेली वाहनं मौजे वाशी शिवारातील शेत गट नंबर 279 इथं लपवून ठेवलेली आहेत. या माहितीच्या आधारे जमादार के.एस. बोरकर व पोलीस अंमलदार शेळके यांनी घटनास्थळी जाऊन खात्री केली. माहिती सत्य असल्याचं समजताच पोलीस पथकानं तातडीनं छापा टाकला. यामध्ये कॉपर केबल 53 बंडल, अंदाजे वजन 1500 किलो, किंमत 17,10,000 रुपये, ट्रक MH12CH5290, अंदाजे किंमत 25 लाख रुपये, दुचाकी MH25 BD 5538, अंदाजे किंमत 1,25,000 रुपये. एकूण किंमत जप्त ही 43,35,000 रुपये. प्राथमिक तपासात असं समोर आलंय की ही टोळी गेल्या 2 वर्षापासून वाशी आणि धाराशिव जिल्ह्याच्या विविध भागात सक्रिय आहे. त्यांनी आतापर्यंत कोट्यावधी रुपयांच्या केबलची चोरी केल्याचा संशय आहे. या गुन्ह्यात खालील 6 जणांचा सहभाग असल्याचं निष्पन्न झालंय. राजेंद्र गुलाब काळे, माणिक गुलाब काळे, दया माणिक काळे, सर्व राहणार कासारखानी पारदीपिडी, तालुका वाशी येथील, तर रामा उर्फ शेंडी सुबराव काळे, बबलू मधुकर शिंदे, दोघे राहणार तेरखेडा, तालुका वाशी, तसेच सचिन बापू शिंदे, राहणार इटकोर, तालुका कळंब. ही कारवाई पोलीस अधीक्षक रितू खोकर, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल चोरमले, वाशी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शंकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल कपिल बोरकर, राम शेळके, विठ्ठल मलंगणेर, सुरेश पवार, नासिर सय्यद यांच्या पथकानं केली आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.